हाय गाइस, वेलकम बैक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे आणि मी व्हिडिओज होते फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, ट्रॅव्हल, ब्लॉग्स याच्यावरती. सो मागचा तुम्ही व्लॉग बघितलाच असेल, त्याच व्लॉग सोबत हा कंटिन्यूड आहे. पावसामुळे जो प्रोग्राम आहे तो पोस्टपोन झालेला आहे. सो आज सकाळी म्हणजे 22 ऑक्टोबर सकाळी हा कार्यक्रम आहे. चला तर मग मी त्याच्यासाठी रेडी होते. रेडी होऊन बघूया. ओके, सो मी रेडी झालेली आहे. एकदम मिनिमल असा मेकअप केलेला आहे. छान असे झुमके, बँगल्स घेतलेले आहेत आणि मी रेडी आहे. फक्त आता दुपट्टा घेतला की डन. सो लेट्स गो. तर आता आम्ही निघालेलो आहोत आणि मस्त दिसतंय की तर मस्त असं वातावरण आहे सकाळचं. खूप छान वाटतंय. आमच्या आयुष्यातली खरी दिवाळी पहाट झाली असं म्हणायला हरकत नाही. सो लेट्स गो. एवढी घाईघाई करत आलोय आणि आम्ही इथे फर्स्ट आहे. बरं झालं म्हणजे तेच ते परफेक्ट दिसतं इथून. काल रात्री एवढा पाऊस झाला, दिवाळी संध्याची दिवाळी पहाट झाली, तरी सुद्धा बदलापूरकर खूप 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 संख्येने आलेले आहेत. आणि आत्ता तर फक्त सुरुवात आहे, म्हणजे मी बरीच लवकर आली, पण नंतर नंतर तर खूप गर्दी झालेली आहे. तुम्हाला हे ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. एवढा मोठा मुसळधार पाऊस झाला, विजा कडाडला, खूप वादळ सुटलं होतं आणि म्हणजे असं वाटत होतं की कार्यक्रम होईल की नाही. तरी सुद्धा या आपल्या युवा बदलापूरच्या प्रमुख जे आहेत रोहन पाटील सर यांनी खूप छान ऑर्गनाईज केला हा प्रोग्राम. सगळं एका रात्रीत पुन्हा उभारलं आणि खूप छान असा प्रोग्राम केला. चला तर मग आता आम्ही सगळे या दिवाळी पहाटसाठी रेडी आहोत. बरं, अजून एक महत्वाचं म्हणजे बरेच जण तिथे खाली स्टेजच्या तिथे रांगोळी काढतात, कारण ती रांगोळी कॉम्पिटिशन होती. आणि फक्त रांगोळी कॉम्पिटिशनच नाही तर अजून बऱ्याच कॉम्पिटिशन्स होता, तर त्याची सुद्धा तयारी चालू होती. तेवढ्यात आम्ही ब्रेकफास्ट पण करून घेतला. छान असा मसाला डोसा होता. टेस्ट खरंच खूप छान होती. आय लव्ह इट. त्यांचं आणि त्यांच्या बँडचं आपल्या बदलापूर नगरीत स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया त्यांचं.
गणपती 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 सूरनिरागस हो सूरनिरागस हो गणपती सूरनिरागस हो धन्यवाद सगळे आलात. खूप लास्ट मोमेंट एरर झाले आणि युवा बदलापूर परत नवीन स्टेज उभा केला. त्यामुळे सगळ्या आमच्या मित्रांना ज्यांनी हे काम केलंय ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर देम अँड टू यू गाईज फॉर टर्निंग अप. आणि मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया गजवदना तू सुख करता गजवदना तू दुःख हरता गजवदना मोरया डूबना है बस तेरा बनके नहीं रहना दूजा बनके एक भी साथ अलग नहीं लेनी एक भी सांस अलग नहीं लेनी खींच लेना प्राण से दूजा बनके सगळे गाऊया चला. अपने दिल में मुझको रंग दे रंग देना अपने रंग में मुझको रंग दे मेरे रंग में मुझको रंग दे सोनी सोनी रंग में मुझको रंग दे रंग देना रंग देना रंग देना. स्पर्शाने खुलते घडते अडकते का पडते कधी आशेच्या हिंडोळावर मन हे वेडे गुंते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते
किस ओर चला है तू, क्या पाया नहीं तूने, क्या ढूंढ रहा है तू, जो है नहीं जो है सुनी वो बात क्या है, बता बता बोल गया
थोडे शंख निशुंक कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या स्वप्न पाखराचा थवा विसावला कधी कधी काळोख भिजला कधी भिजली कालची रात हुंकाराला नदी काठ कधी आरवाली वाट वाऱ्या पावसाची वाट वाऱ्या पावसाची काळी भासे या सगळ्यासोबत आज ढोलताशा पथकांची ढोलताशा कॉम्पिटिशन सुद्धा होती. सो त्याच्यासाठी हे काही 2-3 पथक आले होते. पंढरीचा राणा साक्षात विठ्ठलाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे, तेव्हा आपण सर्वांनी मनापासून त्यांना नमन आणि वंदन करूया. दिवाळी पहाटचा अजून एक कार्यक्रम होता जो की अण्णांनी अटेंड केला आणि त्याच्या या काही क्लिप्स त्यांनी शूट केलेल्या आहेत. चला तर मग बघूया. अच्छा
तर आम्ही आता घरी आलेलो आहोत आणि आमची दिवाळी पहाट खूप सुंदर अशी झाली. तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ मार्फत कळालंच असेल की किती छान अशी दिवाळी पहाट झाली आणि सोबतच त्यांनी आम्हाला छान असे गिफ्ट्स पण दिलेले आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे तर इंटरेस्टिंग गोष्ट आहे, याच्यामध्ये लाडूचे असे कॅन्डल्स आहेत. हा लाडू नाहीये, कॅन्डल आहे आणि हे असे गिफ्ट त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. आय लव्ह इट. सो ओव्हरऑल जो प्रोग्राम होता, जो इव्हेंट होता तो खूप छान झाला आणि युवा बदलापूरने खरंच खूप मेहनत घेतली. पाऊस पडून सुद्धा इतका सुंदर असा कार्यक्रम झाला. सो हॅट्स ऑफ युवा बदलापूर. आणि मेन म्हणजे रोहन पाटील यांना खरंच हॅट्स ऑफ आहे, कारण की एवढं सगळी मेहनत घेऊन पाऊस पडला तरी सुद्धा प्रोग्राम कॅन्सल न करता त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी इतका सुंदर असा कार्यक्रम केला. सो मला तर खूप जास्त ही दिवाळी पहाट आवडली. तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि जर तुम्हाला अजून असेच व्हिडिओज असेच ब्लॉग्स बघायचे असतील तर मला म्हणजे धनश्री शिंदेला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच माझा अजून एक चॅनल आहे धनश्रीज किचन म्हणून, त्याला जर का अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर त्याला आपण जाऊन नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.